135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर पूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धूमधडाक्यात साजरी होणार आहे आणि ती साजरी केलीच पाहिजे. ज्या महापुरुषांनी आम्हाला बोलायचं शिकवलं, चालायचं शिकवलं, शिकायचं शिकवलं, त्या महापुरुषाचे महान उपकार आम्ही विसरू शकत नाही. म्हणून आम्ही एकदा स्वतःची जन्मतारीख विसरू, पत्नीची विसरू, मुलांची विसरू, पण बाबासाहेबांची जन्मतारीख कधीही विसरू शकत नाही. तर या निमित्तानं हा व्हिडिओ तुमच्या पुढे मी सादर करत आहे. याचं कारण असं की खूप पैसा खर्च केला जातो, खूप विविध कार्यक्रम केले जातात. अवश्य केले पाहिजे कार्यक्रम आणि त्या निमित्तानं आपण उत्साह निश्चितच द्विगुणित केला पाहिजे. परंतु काही गोष्टीची मात्र आपल्याला जाणीव असली पाहिजे. आज जो आंबेडकरी समाज आहे तो मोठ्या क्रुशियल अवस्थेतून जात आहे. त्याच्यावर विविध संकटं आहेत. वर्गीकरणाचं एक फार मोठं संकट आहे. अनुसूचित जातीचे तुकडे तुकडे करून विभागल्या जाणार आहे. त्याच्या वाट्यास किती येणार हे माहीत नाही. त्यामुळे त्या विषयावर चर्चा होणं या जयंतीच्या निमित्तानं गरजेचं आहे. जनगणनेमध्ये तुमची लोकसंख्या कमी पडता कामा नये, त्या दृष्टीनं तुम्ही कसं सतर्क राहिलं पाहिजे, कशी नोंद केली पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. क्रीमी लेअरसारखा मुद्दा लावून विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट बोथट केलेला आहे. अशा रीतीचे जे सामाजिक समस्या आहेत, कळीचे मुद्दे आहेत. शिक्षणामधून ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण वाढत आहे. शिकून काय फायदा अशी भावना काही लोकांची होत आहे. शिक्षण हे माणसाला सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करते. प्रत्येक वेळी शिक्षणाचा आणि नोकरीचाच संबंध असतो असं नाही. तर घराघरात पदवीधर झाले पाहिजे. का ड्रॉपआउटचं प्रमाण वाढत आहे, व्यसनाधीनता वाढत आहे. ह्या सगळ्या समस्यांवर आपण उहापोह केला पाहिजे. ग्रामीण खेड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहण्याची व्यवस्था नाही, विशेषतः मुलींची. वसतिगृहातल्या मर्यादित जागा असतात, त्यांना शहरामध्ये आपण कसं सामावू शकतो. खाजगीकरणाचं धोरण अवलंबल्यामुळे सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण केलेलं आहे आणि खाजगीकरण केल्यामुळे तेथे राखीव जागा राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये शिकलेली मुलं आज घराघरात इंजिनियर मुलं आहेत, पदवीधर मुलं आहेत. त्यांना नोकऱ्या कशा लागेल, कुठे लागेल याचा आपण विचार केला पाहिजे. आपण बाहेर देशांमध्ये कुठे नोकऱ्या लागतात, जापान आहे, नेदरलँड आहे, जर्मनी आहे, अशा विविध देशांमध्ये नोकऱ्या उपलब्ध असतात. त्या कशा मिळतील, त्यासाठी कोणतं शिक्षण पाहिजे, कोणती भाषा शिकली पाहिजे, आधीपासूनच त्याची तयारी कशी करावी, ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान कसं प्रसारित होईल या दृष्टीने या जयंतीच्या निमित्तानं जे काही तुम्ही भाषणं व्याख्यानं लावता त्यामध्ये हा एक कार्यक्रम लावा. तुम्ही बाबासाहेबांच्या विविध अंगावर बोलणारे वक्ते बोलावतो आपण, बौद्धिक करतो, बुद्धिविलास पण करतो. तर हा बुद्धिविलास थोडा कमी करावा आणि ह्या मूळ समस्या, ग्राउंड लेवलच्या समस्या यावर अधिक भर द्यावा, म्हणून मी हा संदेश देतो आहे. बाकी खूप चांगल्या स्पर्धा आयोजित करा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, नृत्य स्पर्धा पण करा आणि आनंद साजरा करा. त्यानिमित्ताने एक जयघोष चांगले असलेले मिरवणुका, आपला जो पांढऱ्या वस्त्राचा प्रोटोकॉल आहे, त्या दिवशी आपण शुभ्र वस्त्र घालतो, महिला पुरुष, तो पण पूर्ण प्रोटोकॉल करा आणि अगदी शांततेनं कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून एक जयंती साजरी व्हावी. आज एकमेकाच्या घरी मुलीला वडिलाकडले लोक न्यायला येतात किंवा मुली सासरी जाते, पाहुणे एकमेकाकडे जातात. या निमित्ताने कपडे नवीन घेतलेले जातात. हे जे सणासारखा आपण हा जो दिवस साजरा करतो तो अवश्य केला पाहिजे. कारण ज्यांनी आपल्याला जीवदान दिलं, ज्यांनी मृतप्राय माणसाला जिवंत केलं, त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशीच उत्साहानं साजरी करावी.
पण होश के साथ जोश के साथ होश रहना चाहिए. त्यामुळे आपण आपल्या मूळ समस्या ज्या आहे त्याला हात घातला पाहिजे. तुम्ही ज्या ज्या वक्त्यांना बोलावता, जे जे कार्यक्रम करता, तेथे वर्गीकरण काय आहे, क्रिमी लेअर काय आहे, जनगणनेत काय होणार, खाजगीकरणामुळे काय नुकसान होते आहे, आमच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था कशी होईल, शिक्षणाची व्यवस्था कशी होईल, शाळा कॉलेजमध्ये फी भरण्याची व्यवस्था कशी होईल, कॉलेज सोडण्याचं प्रमाण कसं कमी होईल, यावर उपाययोजना शोधा. बाहेर देशामध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं, स्पर्धा परीक्षासाठी काय करावं लागतं, ह्या सगळ्या माहिती तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत, पालकांपर्यंत न्या. आज जातीचे प्रमाणपत्र काढण्याचे समस्या आहेत, 1950च्या पूर्वीचा दाखला पाहिजे, व्हॅलिडिटीची समस्या आहे. यासाठी आपण एकमेकाला कसं सहकार्य करू शकतो, ह्या अडचणी कशा सोडवता येईल, तर जयंतीच्या निमित्तानं ह्या ग्राउंड लेवलच्या कळीच्या मुद्द्यांवर विचार करा, उपाययोजना करा, संघटित व्हा, एकात्म भावनेने, संघटित भावनेने काम करा. परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे या संदेशाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद.